नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात जागर आनंदी शेतीचा हे यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत. आणि आज आपण आहोत मका पीक क्षेत्र. एकंदरीत विचार करता शेतकऱ्यांना जो मजूर टंचाईचा सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावत आहे, त्या प्रश्नाला एक प्रकारे बगल देत हे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांनी आज आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं मका पिकामध्ये नवीन प्रयोग करून, SRT पीक पद्धतीमध्ये नवीन प्रयोग करून जे काही मका पीक आणलेलं आहे, त्या मका पिकाविषयी आपण सर्वप्रथम त्यांच्याकडून जाणून घेऊ. ते शेतकरी आहेत. भाऊ, आपलं नाव सांगा. माझं नाव एकनाथ अंकुशराव पिंपळे. मोबाईल नंबर. 8390 21 23 20. SRT पीक पद्धतीचं पहिलं वर्ष, पहिलं वर्ष. पहिली मका लागवड SRTवर केली होती? नाही, नाही. आता हे मका लागवड पहिलं पीक, पहिलं पीक येस आहे. बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही कसं काम केलं, काय केलं, हे आम्हाला जरा सांगा. ते पहिली मक्का सोंगून घेतली. बरं. त्यानंतर चारा तसंच ठेवला. आपली कणसं उचलून घेतली. चारा इथं खाली ठेवलेला आहे, हा, तसंच बरोबर. आहे. तसं खाली पडलेला आहे चारा. आणि त्यानंतर लगेच टोकन पद्धतीने मक्का लागवड करून दिली. बरं. याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा झाला असं वाटतंय? बरं, फायदा काय आता तुम्हाला पण पाहायला मिळतोच ना. यामध्ये ही मक्काच्या दांड्याची साईज बघा. पलीकडे हे पलीकडे भोकर. हो, तो पलीकडं चारा पीक पडलेला आहे हा. नालीमध्ये. खाली चारा पडलेला आहे. जसं आहे आणि हे जे आहे ती मका लागवड आहे त्यांची. तर मका काढणी केल्यानंतर किती दिवसात लागवड केली तुम्ही? तसं. एक चौथ्या दिवशी. चौथ्या दिवशी. आणि चारा ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत पडलेला आहे, तसंच पडलं. बरोबर आहे. त्याचा फायदा आपल्याला या पिकाचं बायोमास जे आहे ते, हे बायोमास हे आपल्या जमिनीसाठी एकतर आच्छादन म्हणून काम करतं आहे, दुसरी गोष्ट आपल्या जीवाणूंचं खाद्य म्हणूनही काम करतं. आणि जो काही कार्बन आहे यामधला, तो कार्बन आपल्या जमिनीमध्ये परत जिथल्या तिथं स्थिर होण्यासाठी मदत होईल. आणि याच्यासाठी आपण मग खत वगैरे, औषध वगैरे कशी फवारणी? 2 फवारण्या झाल्या आणि 2 खताचे डोस. बरं. मग गणेश बाप्पू, काय आहे ह्या मका पिकाविषयी सांगा बरं थोडं. मका ह्यो शेतकरी यानं काही पहिले यासाठी शेती केली नव्हती. पण हा आमच्या गावामध्ये जे कापूस क्षेत्र 50 एकर झालं यासारख्या पद्धतीने कापूस, ते पाहून याच्या लक्षात आलं की मी पुढचे वर्ष करणार आहे. पण मी त्याला म्हणलं पुढच्या वर्ष कशाला करतो, तू ह्या वर्षीच SRT मध्ये ये. म्हणे कसं येऊ आता, मी आता काही बेड पाडे नाही. म्हणलं बेड नाही पाडे, पण तू मका सोंग आणि त्याचे कणसं उचल आणि चारा त्याच ठिकाणी पडू दे आणि तू SRT झाली म्हणलं तुझी. बरोबर. मग त्यानं काय केलं, तुम्हाला हे जे बापूंनी सांगितलं, सुरुवातीला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस असं वाटलं का हे सक्सेस होईल म्हणून? नाही, असं वाटलं नव्हतं. पण बापूचे म्हणजे बार सांगण्याहून आम्ही हे केलं आणि ते साक्षात म्हणजे आज आता ते पाहायला मिळतं त्याचं फळ काय. आज एकदम चांगल्या कंडिशनला आहे. 100% रिझल्ट. बापू बोला आता. त्याचं कारण असं आहे की मी काही दिवस सेंद्रिय शेती केली होती, तर बाहेर दुसऱ्या शेतकऱ्याकडून बायोमास आणून शेतात टाकलं होतं. त्याला ते एक उदाहरण दिलं आणि त्याच्या बी कानावर ती गोष्ट होती. त्याच्या वडिलाला माहीत होतं. म्हणलं तुला तर तुझ्या शेतातच पडू द्यायचा चारा, पण मला माझ्याकडे मक्का नाही, तर मी दुसऱ्याच्या शेतातून कुट्टी करून मला शेतात टाकायचे. म्हणजे काय याचा काय फायदा होईल? म्हणलं याचा फायदा असा होईल की बा मकाला 2 ते 3 पाणी कमी लागेल. आणि आपल्याला आपण जे शेणखत पुढच्या वर्षी विकत घेऊन टाकतो, तर ते न टाकता आपण जर एक टायली कुट्टी टाकली तर एक टायली शेणखत समजा त्याला, आणि आपल्याला किमान 1 ते 2 पाणी कमी लागणार आहे. आणि तुला तर खर्च करायचा नाही, तो खर्च बसणार आहे. म्हणे कसा बचल? म्हणलं याला तुला 2000 रुपये ते 3000 रुपये बाहेर चारा काढायला लागेल. म्हणजे 3000 ते बसले, वाट्याचे 1500 बसले,
आणि तुम्हाला पेरायला पुन्हा 2,000 लागते. एकूण जर त्याचा खर्च पाहिला तर जवळपास 5,000 रुपये त्याचे 5 ते 6,000 बचले. आणि त्याला ह्या शेतामध्ये ट्रॅक्टर यायला रस्ता नव्हता, तो त्याचा प्रश्न सुटला. एक दुसरा प्रश्न हे सुटला की बा वापसा यायची वाट पाहिली नाही, बोलून पाऊस चालू होता. आणि त्या गडबडीत त्यानं मक्का आणि मक्काचे कणसं बाहेर काढून त्यानं लगेच लावली. त्याच्यामुळं त्याची 1 महिना मक्का अगोदर लागली. म्हणजे ही मक्का लावून जवळजवळ आता 57 ते 58 दिवस होऊ लागले. आता ही 4 दिवसात किंवा 5 दिवसामध्ये ही तुरा फेकणार आहे. आणि तुरा फेकल्यानंतर याला फक्त आता 1.5 महिना पाणी लागणार आहे. म्हणजे तुमचा नोव्हेंबर 15 जानेवारीच्या पुढे याला पाणीच लागत नाही. बरोबर. आणि विशेष आमच्या गावचं असं धोरण आहे की जानेवारीमध्ये आमचं पाणी जवळजवळ 80% कमी होऊन जातं. म्हणजे तो त्याच्यातून बसला. पाणी नाही कमी पडलं म्हणून याला उत्पन्न वाढलंय. म्हणजे याचे कणसाची साईज मोठी राहणार आहे. आणि पहिली गोष्ट 5-6 हजार पहिल्याच झटक्यात बसले. बरोबर. पुन्हा अजून एक झालं की याच्या काढब्यामुळे याला आच्छादन झालं. ह्या पिकाला तर फायदा झालाच झाला, पण उद्या त्याला कापूस घ्यायचं, तूर घ्यायचं, सोयाबीन घ्यायचं, याला 50%च पुढच्या वर्षी रासायनिक खत लागणार आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आपण तर सगळं फायद्याचं गणित आहे. आणि टेन्शन कमी झालं. मजूर त्या टायमाला मजूर भेटत नव्हता कडबा बाहेर काढायला, तर ते काम नाही पडलं. आणि टोकन लावल्यामुळं ते लावायचं म्हणजे ते बी एका दिवसातच झालं. बरोबर. तो एक खर्च वाचला. आणि ट्रॅक्टरवाल्याला पहिली गोष्ट त्या टायमात पैसे नसते म्हणजे मग ते म्हणते द्या बा आधी अर्धे तरी पैसे डिझेलला. बरोबर. मग या आमच्याजवळ ते बी राहत नाही, मग त्याला बी द्यायचं काम पडलं नाही, त्याला त्याची खुशामत काम करायचं काम पडलं नाही. असं एकंदरीत सगळं मानसिकता टेन्शन नाही. आता कोणतं टेन्शन नाही, आता पीक चांगलं आहे. मग याच्यामुळं SRPचे जे भरसावळे दादा आहे यायचे सगळ्याचे मी यायला एक शेतकऱ्याचे संत मानतो. आणि तुम्ही ज्ञानेश्वर माऊली शिंदे, डॉक्टर गणेश पाटील पोटे साहेब, आपले रावसाहेब दगडोजी मोरे साहेब बाभोळगाव, आणि आपले फुंड साहेब, हे सगळे तुम्ही जे प्रचार करू लागले. आणि त्याच्यामुळं विशेष म्हणजे डॉक्टरचे आपण आभार मानायला लावले की डॉक्टरनं अशी मक्का लावली की जोड दाण्यानं, आणि ती पाहिल्यामुळं मग आम्ही यायच्या डोक्यात घुसवलंय. म्हणजे डॉक्टरचं याच्यात 50% श्रेय डॉक्टरचं आहे. आणि मी तुन वाजवलं, या लोकांचे डोके उठवले किंवा तुम्ही फायदाच होतो. बरं असं एखाद्या माणसानं जर बार सांगितलं ना, ते कटाळून म्हणते बरं करूनच पाहतो आता, तर तसं याने करूनच पाहिलं तर ते याचा फायदा झाला. आणि आपल्याला काय झालं किंवा आपल्याला चालता चालता पुण्य भेटू राहिलं. घेणं एक नाही देऊ ना, कुठं टाळ वाजायचं काम नाही, मुग वाजायचं काम पण नाही. इतकं पुण्य करू नका ना तुम्ही, पाप करू नका. पहिलं पुण्य करायचं काम नाही पडत. आमच्याकडून पाप होते, आम्ही नाही बी केलं ना तर आम्हाला हे पापी म्हणूनच लोक पाहते. सरपंचाला कोणीच चांगलं पाहत नाही, हे पापी म्हणूनच पाहते. मग तुम्ही चांगला सरपंच करा ना. याचं उदाहरण द्यायचं झालं, भास्कर पेरे पाटलानं खूप चांगलं केलं, पण ते येऊन जाऊन त्याच्यावर बंदूक धरली 2 दिवस निवडणुकीत. म्हणजे सरपंचाला चांगलं म्हणते असं काही नाही, आणि चांगलं केलं तरी चांगलं म्हणते, नाही केलं तरी चांगलं म्हणते. म्हणजे लोक ते गांडोळं चालते, काही इकडे चालते, काही इकडे चालते. ते चांगलं म्हणायचे, सरपंचाला जास्त अपेक्षा करू नये. पोटे साहेब, या मका पिकाविषयी सांगा, काय वाटतं तुम्हाला नेमकं? आता या ठिकाणी पळसखेड पिंपळेचे आदर्श सरपंच माननीय गणेश बापू पिंपळे यांनी यांच्या गावामध्ये जवळपास 60 ते 70 क्षेत्र हे SRT खाली आणलेले आहे. आज त्यांनी या आणि ठिकाणी- नुसतं क्षेत्र SRT खाली आणलं नाही, हा. तर एकदम चांगल्या प्रकारे परफेक्ट जे काम आहे ज्याला आपण म्हणतो, हो हो ते काम इथं आपल्याला दिसून येत आहे. हो हो ज्या शेतकऱ्यांना मी विनंती करेल, ज्या शेतकऱ्यांना SRT बघायचे आहे त्या शेतकऱ्यांनी पळसखेड पिंपळे येथे येऊन शेतकऱ्याच्या मुलाखती घेणं, इथली शेती पाहणं, आणि विशेष म्हणजे डोळ्याचं आणि कानाचं तुम्ही जे व्हिडिओ बघता, कसं होतं एखाद्या वेळेस अनावधानानं इकडचा तिकडचा व्हिडिओ बाजूला जातो, आणि जे जे चांगलं काम असतं ते कुठंतरी बाजूला राहतं. तर हे जे मका पीक आहे हे एकदम सुंदर असं पीक या शेतकऱ्यांनी इथं आपल्याला SRT पीक पद्धतीनं आणून दाखलेलं आहे. तर सर्वप्रथम त्यांचं मी कौतुक करेल की त्यांनी इतकं उत्कृष्ट काम SRT पद्धतीमध्ये काम केलेलं आहे. आज आपण बघतो
प्रत्येक गावाचे सरपंच हे फक्त राजकारणामध्येच सक्रिय असतात, परंतु आपले आदर्श सरपंच पिंपळे साहेब हे राजकारण सोडूनही शेतकऱ्यांसाठी त्यांचा अमूल्य वेळ हा शेतकऱ्यांचं जीवन कसं सुख समृद्धीचं होईल, त्यांचा खर्च कमी कसा होईल यासाठी अहोरात्र झटत आहे. आपण ही सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे शेतकरी हे करतात त्यांना वेळोवेळी आपण भेटी देतो, त्यांना मार्गदर्शन करतो, ज्या काही उणिवा असतील ते पण सांगण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो. आता त्यांनी एकनाथ भाऊंनी हे जे पीक आणलेलं आहे हे खूपच वाखाणण्यासारखं असं हे पीक आहे, दर्जेदार पीक आहे. या पिकाचं आपण या ठिकाणी बघू शकता, भांड्याची साईज पण एकदम जबरदस्त बनलेली आहे आणि याच्यामुळं त्यांच्या मक्का कणसांमध्ये जबरदस्त मक्का येणार आहे आणि जवळपास त्यांना पारंपरिक शेतीपेक्षा या SRT मक्कामध्ये त्यांना हमखास 30 ते 40% उत्पन्न जास्त मिळणार आहे. हो का नाही दादा? 100% बरं, हे SRT तंत्र स्वीकारून तुम्हाला तुम्ही आनंदी आहेत का नाही? बरं, आनंदी आहे. पूर्वी जो खर्च होत होता, मेहनत तुम्हाला अपार करावं लागत होती, हा तुमचा खर्च कमी झाला का? लक्ष्मी काय म्हणते तुझी ते सांग. म्हणजे याचं पहिले 1 महिना अगोदर लागवड झाली, बर त्याच्यामुळे पाण्याची बचत होणार बर आणि वेळोवेळी बापूच्या मार्गदर्शन पीक पण चांगलं येणार. बरं. आणि बापूचा नेहमीचा मंत्र आहे, हम्म. मी म्हणलं बापू मला क्षेत्र कमी आहे, हा हा मी SRT करून काय करू? ते बर म्हणे तुला याच्यात खर्चाची बचत होणार, उत्पन्न वाढणार आणि सगळ्यात मेन मुद्दा तुझ्या बायकोला सुख भेटणार. बर भेटलं का? म्हणजे मी यावरात आतापर्यंत माझ्या बायकोला आणलंच नाही. मका जेवढे दाखला. जेवढे कामं केले मी स्वतः एकट्यानंच केले, म्हणजे खरोखर शून्य मशागत, म्हणजे कमी मशागतीमध्ये हे पीक आलं. आपली मशागत वाचले, हा. बाकीचं काम चालू असतं आणि तिथं. हा. महिलांना कसं आहे, आता नेहमीच पारंपरिक पद्धतीने जर यांनी मक्का केली असती त्याच्यात तण झालं असतं. त्यांना हम्म. याच्यात करणं हे ते महिलांसाठी म्हणजे 24 तास तण त्यांच्या हातात खुरपच असतं. तण जमिनीत झाल्यापेक्षा डोक्यामध्ये जास्त तण झालंय आता. हा नाही नाही, तसं एक डॉक्टर साहेब याच्यात एक महत्वाचा एक मुद्दा आहे, हा मला सांगा असं वाटतं सांगा ना सांगा ना. की बा शेतकऱ्याला आजकाल कोणी मुली द्यायला, बरोबर. आणि आपण सगळ्या शेतकऱ्यांना जर SRT केली हो हो तर आपण काय टाईट करून सांगू शकतो की तुला आपल्या सुनाला शेतात जायचं काम नाही, वा, नुसतं वा. देखभालीला जाय. बरोबर आहे ना. म्हणजे कसं तिला काम निंदा करण्याची गरज नाही, निंदायला निंदायची यायचं काम नाही, तिला टोकन करायचं नाही, तिला फक्त कापूस असायला यायचं, मक्का जर असेल तर मक्काचे कणस मोडायला यायचं आणि स्वांगणाला करायचं आणि तिथला टाइम त्याचा याम होतो, जा ढेऱ्या गेल्या सुटल्या ते बी कमी होईल. म्हणजे सगळ्या याच्या दृष्टिकोनातून आणि आपलं जे सांगितलं की बा शेतकऱ्याला पोरगी देऊ नका, ती न काळी पडती येऊन आणा, ती मागायला ते कामं करू करू. अरे बाबा यासाठी शेतकरी शेती केली तर तुम्हाला इथं काळं पडायचं काम नाही आणि हो मागायला यायचं काम नाही, म्हणजे कामच कष्टच कमी आहे. फक्त घरी यायम करा, आपलं शरीर खराब होणे म्हणून, BP शुगर होणे म्हणून आपलं घरी यायम करा. आज मला वाटतं बा एक संदेश द्या वाटतो शेतकऱ्याला काय संदेश द्या वाटतो? की बा यासाठी शेती करा आणि सगळ्या महाराष्ट्रात आणि देशाला कळवा की यासाठी शेतीमध्ये शेती केल्यानं महिलाचं कष्ट 80% कमी होते आणि 20%च कष्ट करायचं काम आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर कापूस असेल तर तुम्हाला नुसता कापूस याचाच आहे आणि मक्का जर असेल तर फक्त मक्काचे कणस बाहेर काढायचे आहे आणि सोयाबीन असेल तर नुसती सोयाबीन गोळा करायची आहे. आणि ते जर हे चालतं आपलं जे मशीन जर चाललं तर त्याचं बी काम नाही. मग नोकरीवाल्यापेक्षा आपल्या बायकायला सुख नाही तर काय, त्याला तर त्याचं नवरा केव्हा येतो काय येतो, ते आपला नवरा कधी भेटायला येतो आपल्याला, म्हणजे त्याला बी जास्त काम नाही. दोघं गोडी आपल्या मोटरसायकली घ्यायचं आणि यायचं शेतात. खरा आनंद शेतीतच आहे. आनंद शेतीचाच आहे. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, आता कंपन्यांमध्ये 10 ते 15 हजार पगार आहे आणि तुम्ही जर 2 एकर शेती चांगली केली तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पगार पडतो. आणि कधी नवरा बायको संघ हसत खेळत गप्पा आणत आणि ते पगारीवाल्याचं टेन्शन 8 घंटे ड्युटी करा, इथं 2-3 घंटे काम केलं तुमचं भागून राहिलं. शेती परवडत नाही, शेती परवडत हे नाही. सगळं खोटं आहे. फक्त आपण आपल्याला नियोजन करणं, नवीन तंत्राचा अवलंब करणं आणि योग्य वेळी ते कामं करणं आणि आपल्या उत्पन्नाला वाढ करून घेणं. आणि नुसतंच बोंबलत बसून नाही, सरकार असन तसं, मुख्यमंत्री असन, पंतप्रधान तसा, आपण किती बोटं मोडले त्याच्या नावानं, ते काही आपल्याला बदलायला कमी नाही. त्याच्यापेक्षा आपण आपलं सुधारा, आपण खर्च कमी करा आणि आपल्याला 2 पैसे उरतीनं अशी शेती करा. आपण आपलं व्यवस्थापन
आपल्या शेतीचं व्यवस्थापन आपण आपल्या पद्धतीनं करायचं, ना की कोणाचे व्हिडिओ बघायचे, ना कोणाच्या ॲडव्हर्टाईज बघायच्या, ना की आपण म्हणजे जे दुकानदार आहेत त्यांच्या भरोशावर शेती करायची. या पद्धतीनं जर आपण शेती केली तर 100% शेती तोट्यातच जाईल, असा मेसेज या व्हिडिओच्या माध्यमातून जातो आहे. आणि आपण जर आपल्या पिकाचं व्यवस्थापन योग्य रीतीनं योग्य पद्धतीनं जर केलं तर आपल्याला शेती परवडतेच, हे तितकंच खरं. नक्कीच आहे की बाजारभाव आपल्या हातात नाही, निसर्ग आपल्या हातात नाही, परंतु ह्या गोष्टी सांगूनही आपल्याला काही दुसरा एक पर्याय नाही आहे. त्यासाठी आपलं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन योग्य रीतीनं योग्य वेळी होणं गरजेचं आहे. याचं एक उदाहरण द्यायचं ठरलं तर याचा आपला 6-7 हजार रुपये खर्च कमी झाला. हो, आणि आपलं किमान 10 क्विंटल उत्पादन शिल्लक होणार. ते होणार. दुसरी गोष्ट, हे जे बायोमास पडलेलं आहे हे पुढच्या पिकासाठी आपल्याला आणि उपयोगी आलं ना. आपल्याला दुकानदार काय सांगतो, तुम्ही हे किट न्या, हे तुम्ही टॉनिक न्या. तर हे जे आहे ना, तर हे जो बायोमास आहे याच्यापासून त्या टॉनिकचा बाप आहे ना, हे बरोबर आहे. याच्यातून सगळंच काही मिळतं ना. हो हो हो, तुम्हाला कशाला पाहिजे टॉनिक? आणि बरोबर. आता किती किट टाकलं म्हणजे असे मोठाले दांडे होईल. नाही, मला पाटील